ओके, चला आता मित्रांनो आपल्याला इंडिसेस हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे आणि त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 26 आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके, आता बघा मित्रांनो, एकदम सिंपल ट्रिक्सने आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आणि याच्यामध्ये सगळ्यात बेसिक जे तुम्हाला दिलेले मॅथमॅटिक्स मधलं बघा का इंडिसेस मधलं बेसिक जे आहे ना ते तुम्हाला या चार्ट मध्ये दिलेले, त्याच्यामुळे बेसिक समजून घ्या. बघा काय आता कंप्लीट द टेबल बिलो, हा टेबल आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. ओके, बेसिक आता समजून घ्या. बघा एक एक्झाम्पल घेतो मी शॉर्ट मध्ये, ते एक्झाम्पल समजून घ्या त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. बघा समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, बघा 2 क्यूब अशा प्रकारे एक्झाम्पल घेतलंय. 2 क्यूब म्हणजे जर एखाद्या संख्येच्या डोक्यावरती खोपडीच्या वरती जर अंक असेल, ठीक आहे ना, कुठला तरी तो पॉवर आला तर 3 दिल्या म्हणून त्याला क्यूब घेतो, 2 आला तर त्याला स्क्वेअर बोलतो आपण, बरोबर आहे. आणि किंवा जर दुसरा आला समजा 4 आला, 2⁴ आला समजा, तर आपण याला काय रीड कसं करतो, 2⁴ किंवा 2⁴ याला असं रीड करतो. हा झाला 2 क्यूब, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये बेसिक गोष्टी कोणत्या आहे समजून घ्या. आता कोणाच्या डोक्यावरती कुठला अंक आहे, 2च्या डोक्यावर 3 दिलाय ना, इकडे 2च्या डोक्यावरती 14 दिलाय का. ओके ना, म्हणजे याचा अर्थ असा झाला का हा तुमचा 2 झाला, बेस झाला. हा 2 काय झाला तुमचा बेस झाला. आणि जो तुमचा पॉवर आहे ना, म्हणजे डोक्यावरती खोपडीच्या वरती जो दिलेला नंबर आहे ना तुमचा, म्हणजे हा 4 आहे ना, तर हा 4 तुमचा झाला इंडेक्स. काय झाला तुमचा इंडेक्स. मग मला याच्या सांगा, हा 2 बेस आहे का इंडेक्स आहे, हा 3 इंडेक्स आहे का बेस आहे, इतकं समजलं, येस ऑर नो. आता याला सिम्प्लिफाय कसं करतात ते समजून घ्या, मग आपण चार्ट कडे जाणार. हे जर समजलं पुढे बघा, 2�3 दिले ना, याचा अर्थ असा झाला का हा 2 आहे ना, 2च्या डोक्यावर किती आहे 3 आहे, म्हणजे याचा अर्थ असा झाला का 2चा 3 वेळा गुणाकार किंवा 2चा 3 वेळा मल्टिप्लाय, म्हणजे काय 2 × 2 × 2 असं करावं लागेल. समजते. इकडे बघा 2⁴ दिले ना, म्हणजे काय का 2चा कितवा घात, 4था घात, बरोबर आहे. म्हणजेच काय का 2 × 2 × 2 × 2 समजते. 2⁴ म्हणजे काय 2 अंक दिलेला आपल्याला, याचा काय का 4 वेळा मल्टिप्लाय असणार आहे. समजते. आणि याला जर कॅल्क्युलेट केलं आपल्याला, ती पुढची व्हॅल्यू आपल्याला येऊन जाईल. इतकं बेसिक समजते, येस ऑर नो. ओके, आता टेबल कडे वळूया आपण. बघा काय सांगितले आपल्याला, पहिला 1 2 3 4 5 असे नंबर दिलेले आपल्याला. याच्यामध्ये बघा इंडिसेस आणि बेस इंडेक्स दिलेला. बघा आता इंडिसेस म्हणजे काय का एखाद्या संख्येचा घातांक असेल किंवा एखाद्या संख्येचा पॉवर असेल, रेज टू पॉवर 2 3 4 5 6 6 7 8 9 10 -1 -2 जे असेल ते, बरोबर आहे, त्याला म्हणतात इंडिसेस. सिंगल नंबर नाही, त्याचा पॉवर एखादा नंबर पाहिजे. आला. बघा पुढे पहिला दिलाय 3⁴. मग आता बेस म्हणजे काय का ज्या संख्येच्या डोक्यावरती एखादा नंबर असतो, जो खाली नंबर असतो तो झाला तुमचा बेस, आणि जो नंबर तुमच्या डोक्यावरती असतो किंवा त्या संख्येच्या खोपडीच्या वरती असतो वरचा नंबर पॉवर, तो झाला तुमचा इंडेक्स, बरोबर आहे. मग 3 आणि 4 मध्ये याच्यामध्ये बेस कुठला येणार, कुठला येणार बेस 3 येणार. आणि 3 चा पॉवर किती आहे 4 आहे, मग पॉवर म्हणजेच काय इंडेक्स, तो येणार इथं 4. समजते. मग मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये काय येणार का 3 चा किती वेळा मल्टिप्लाय करणार आपण, 4 वेळा, बरोबर आहे. 3 × 4 नाही करायचं बाळा, काय करायचं 3ला 4 वेळा गुणाकार करायचे, 3ला 4 वेळा आपल्याला मल्टिप्लाय करायचं. कसं बघा 3 × 3 × 3 × 3 किती वेळा आला बघा 1 2 3 4, म्हणून काय लिहिलं आपण 3⁴. समजते. आणि याला कॅल्क्युलेट केल्यानंतर बघा 3 3 9, वापस 3 3 9 आणि 9 9 9 9 आला. असं याला कॅल्क्युलेट करू इथं तुमचा आन्सर लिहायचं. समजते. पुढे बघा आता काय दिलंय का इंडिसेस दिलाय 16⁻³ दिलेला आहे. ओके, मग आता मला सांगा याचा बेस किती येणार, किती येणार बेस 16 बेस येणार, बरोबर आहे. मग हा 16 तुमचा इथं घेतला. आला. पुन्हा सांगितलं तुम्हाला याचा इंडेक्स किती येणार, त्याच्या खोपडीच्या वर किती नंबर आहे 3, मग तो झाला तुमचा इंडेक्स. हा इकडे तुमचा इंडेक्स देऊन टाका. याच्यात काय डाऊट आहे का बघा, याच्यात डाऊट आहे काय,
ओके, मग आता मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये घेत असताना कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे बघा. काय का 16चा तिसरा घात आहे, 16चा तिसरा पॉवर आहे, म्हणजे याचा अर्थ असा झाला का 16 इंटू 16 इंटू 60 घ्यायला लागेल आपल्याला. बरोबर आहे का 16 ला 3 वेळा मल्टिप्लाय करावं लागेल, कारण याचा इंडेक्स 3 आलेला आहे. समजते? ओके, मग आता याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर किती आन्सर येईल आपलं? 4096. बरोबर आहे, 4096 हे आपलं काय येणार आहे, फायनली आन्सर येणार आहे. समजते? बरोबर आहे. हे क्यूब वगैरे तुमच्या पाठांतर असणं गरजेचं आहे, आणि जर नसेल तर आपला शॉर्ट व्हिडिओ पण आहे ऑनलाईन वाल्याने, तो बघून घ्या. आणि तुम्हाला तर ऑलरेडी मी शिकवलंच आहे. बरोबर आहे, पण ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकदा व्हिडिओ बघून घ्या. एकदम काहीतरी 5-10 सेकंदामध्ये कुठल्या संख्येचा क्यूब कसा काढायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. ओके, पुढचं आता बघा काय दिलंय का आपल्याला डायरेक्टली बेस दिलाय आणि इंडेक्स दिलाय. बेस दिलाय, इंडेक्स दिलाय, पण आपल्याला इंडिसेस दिलाय का? नाही दिलाय. पण आपण याच्यावर इंडिसेस तयार करू शकतो ना. मग हा बेस काय दिलाय? -8 दिलाय. त्याचा इंडेक्स काय दिलाय? 2 दिलाय. मग याच्या खोपडीच्या वर डोक्यावर फेकून द्या. झाला का नाही? काय झाला? -8 स्क्वेअर. बरोबर आहे, -8 स्क्वेअर झाला. मग याला मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये काय घेणार आपण? -8 इंटू -8. बरोबर आहे, -8 इंटू -8. त्याच्या डोक्यावरती दुसरा घात आहे, म्हणून -8 ला काय करायचंय? 2 वेळा मल्टिप्लाय करायचं. ओके, बघा 8 चा स्क्वेअर किती येतो? 64 येतो. बरोबर आहे, 8 8 64. आणि त्याच्यानंतर मायनस मायनस. ओके, काय डाऊट याच्यात? पुढचं बघा आता. पुढचं बघा, आता व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, त्याच्यामुळे काढायची गरज नाही. मल्टिप्लिकेशन फॉर्म दिलाय आणि इंडेक्स, बेस आणि इंडायसेस आपल्याला काय करायचंय? पूर्ण भरून घ्यायचंय. ओके, सिंपल. बघा तुम्हाला याच्यामध्ये दिलेली जी व्हॅल्यू ती सेम असणार. काय असते याच्यामध्ये? दिलेली व्हॅल्यू तुम्हाला सेम असेल, फक्त त्याला मल्टिप्लाय 2-4 वेळा 5-6 वेळा काय दिलं असेल. बरोबर आहे, 3/7 सगळीकडे व्हॅल्यू सेम आहे. इकडे बघा -8 आहे, आपला बेस -8 आहे का? 16 बघा सगळीकडे 16 इंटू 16 16 बेस आहे का? 16. 3 इंटू 3 3 आहे का बेस 3? म्हणजे याचा अर्थ झाला का 3/7 हा आपला काय झाला? समजते ना? ठीक आहे ना, हा आपला काय झाला? बेस तयार झाला. मग इकडे वापस 3/7 घेऊन टाका. घेतला? आता बघा किती वेळा मल्टिप्लाय? 1 2 3 4. किती वेळा मल्टिप्लाय? 4 वेळा मल्टिप्लाय, 4 वेळा. म्हणजे इंडेक्स हा 4 झाला आणि याच्या खोपडीवर 4 फेकून द्या. काय अडचण? बघा काय अडचण आहे का? काय केलं आपण? जी सेम व्हॅल्यू असते तो तुमचा बेस असतो. हे मल्टिप्लाय, मग बेस घेतला आणि या इकडे बेस. बघा -8 -8 16 16 3 3 आला का? मग वापस 3/7 3/7. आणि यांचं 4 वेळा मल्टिप्लाय. याला किती वेळा मल्टिप्लाय केलं? 4 वेळा मल्टिप्लाय केलं, म्हणून हा इंडेक्स याचा 4 झाला. याच्या डोक्यावर 4 फेकून दिला. काय अडचण आहे? पुढचं बघा आता, -13⁴ असं दिलेलं आहे. मग याचा बेस काय झाला? -13. बरोबर, याचा बेस काय झाला? -13. आणि याचा पॉवर म्हणजे इंडेक्स पॉवर किती झाला? 4 आला. 4. त्याच्यानंतर मग याला लिहिणार कसं आपण? -13 इंटू -13 इंटू मायनस आणि इंटू -13. 1 2 3 4 आला. ओके, जर यांना सॉल्व्ह केलं बघा, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस वापस प्लस, प्लस प्लस प्लस. ओके, व्हॅल्यू प्लस मध्ये येईल. मग याची व्हॅल्यू किती येते आपल्याला? 28,561. बरोबर आहे का? बोला. कॅल्क्युलेट तुम्हाला करता येणं गरजेचं आहे, पटापट सॉल्व्ह करता येणं गरजेचं आहे. ओके, समजल्या सगळ्यांना चार्ट? येस ऑर नो? ऑनलाईनच्या मित्रांना जर समजलं असेल तर एकदा लाईक करा. ओके, चला आता पुढचं एक्झाम्पल बघूया. राईट डाऊन. ओके, चला आता आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा दुसरा क्वेश्चन दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. बघा 2⁻10 दिलाय, 5⁻3 म्हणजे 5³ दिलाय, -7⁻4 दिलेलं आहे.
प्रत्येकाची आपल्याला काय करायचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, कशी काढायचे नीट समजून घ्या, एकदम बेसिक आहे बघा. 2⁻10 दिलाय, मग याचा अर्थ असा होतो का या 2 चा किती वेळा मल्टिप्लाय 10 वेळा. किती वेळा मल्टिप्लाय 10 वेळा मल्टिप्लाय, म्हणजे 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 किती वेळा झाला 1 2 3 4 5 6 7. ओके, नंतर आपण इकडे घेऊया समजा × 2 × 2 × 2. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजेच काय का 2 चा 10 वेळा मल्टिप्लाय. किती वेळा? ओके, 10 टाइम्स मल्टिप्लाय. ओके, आता याला डायरेक्टली जर तुम्ही सॉल्व्ह केला तरी इथून तुम्ही आन्सर लिहिलं तरी तुम्हाला बरोबर मार्क येणार. नाही तुम्ही केलं एक एक स्टेप जरी सॉल्व्ह करत गेले तरी कुठला प्रॉब्लेम नाही. समजते बघा. 2 to the 4, 4 for the 16, बरोबर आहे, म्हणजे इथपर्यंत व्हॅल्यू 16, 1 2 3 4 पर्यंत, पुढच्या वापसची व्हॅल्यू 16, बरोबर आहे, म्हणजे 16 × 16 आणि लास्टला उरले 2 to the 4, बरोबर आहे. पुन्हा 16 for the हा एक 16 समजा घेतला आपण, किंवा डायरेक्टली तुम्ही 16 चा स्क्वेअर 256 घेतला तरी चालेल, किंवा 16 for the तुम्ही असंही करू शकतात, बरोबर आहे. इकडे ना 64 आणि याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपलं लास्टला फायनली आन्सर येणार. किती आन्सर येणार? 124. हे तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. समजतंय? एनी डाऊट्स? पुढचं बघा, इकडे दिले तुम्हाला 5⁻³ म्हणजे 5 चा क्यूब. ओके, म्हणजे 5 चा किती वेळा मल्टिप्लाय 3 वेळा मल्टिप्लाय, बरोबर आहे. 5 5 25 × 5, किंवा 5 चा क्यूब जर तुमचा डायरेक्टली तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही डायरेक्टली देऊ शकतात, बरोबर आहे. 25 5 125 आपलं फायनल आन्सर आहे. समजते? पुढे बघा, -7⁻⁴ दिलाय, म्हणजेच काय येणार -7 × -7 × -7 म्हणजे -7 चा 4 वेळा मल्टिप्लाय, 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. -7 च्या डोक्यावरती चौथा घात दिलाय, इंडेक्स, बरोबर आहे. हा झाला बेस आणि हा झाला इंडेक्स. ओके, मग आता बघा यांना मल्टिप्लाय जर केला तर बघा मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस आणि मायनस मायनस प्लस, बरोबर आहे. म्हणजे आन्सर आपलं प्लस मध्ये येणार. बघा 7 × 7 49, किंवा 7 चा स्क्वेअर 49 आणि 7 चा स्क्वेअर 49, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग आता 49 × 49 आला, 49 चा स्क्वेअर किती येतो सांगा 2401, बरोबर आहे. स्क्वेअरची आपली ट्रिक्स आहे, तो पण व्हिडिओ बघून घ्या, बरोबर आहे. हे आपलं फायनल आन्सर आहे. समजते सगळ्यांना? एनी डाऊट्स? ओके, राईट डाऊन. आता पुढचे एक्झाम्पल बघूया. काय 4 नंबरचं एक्झाम्पल काय सांगितलं बघा, -6⁻³ म्हणजे काय -6³ ओके, लक्षात ठेवा कधी पण जेव्हा तुम्ही जर मायनस असेल आणि त्याचा जर तुमचा क्यूब असेल 1 3 5 7 अशा प्रकारामध्ये जर नंबर येत असतील तर लक्षात घ्या त्याचा आन्सर तुमचा मायनस येणार. ओके, बघा मग -6⁻³ म्हणजे क्यूब, मग आपण काय घेणार -6 × -6 बरोबर आहे. मग मायनस मायनस प्लस आणि प्लस मायनस मायनस. ओके, 6 6 36 × 6, वापस पुन्हा 6 6 36, 3 विल बी कॅरी, 3 6 18, बरोबर. 3 6 18 आणि 18 + 3 21, 216. आणि जर तुमच्या क्यूब लक्षात असेल तर 216 तुम्ही डायरेक्टली आन्सर देऊ शकतात, हे नाही केलं तरी चालेल. ओके, नाव नेक्स्ट काय दिले तुम्हाला 9³ दिलेलं आहे बघा. काय दिले 9³ दिलाय, म्हणजे काय 9 × 9 × 9, बरोबर आहे. 9 च्या डोक्यावर 3 दिलाय म्हणून 9 चा 3 वेळा मल्टिप्लाय. मग 9 चा क्यूब काय येतो, पाठांतर असं तुम्ही डायरेक्ट देऊ शकतात. किती 729, बरोबर आहे, तुम्ही देऊ शकता. बघा 9 9 81 × 9, वापस 9 1 9 आणि 9 8 72, आला का 729. डायरेक्ट नन असेल खोपडीमध्ये सेवा असेल तर देऊन टाका. पुढे बघा काय दिले 8⁻1 म्हणजेच काय 8 × 1,
बरोबर आहे, किंवा 8:1 किंवा 8 तुम्ही असं घ्या. लक्षात घ्या, कोणत्याही संख्येचा जर पॉवर 1 असेल ना, एक लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा पॉवर जर 1 असेल ना तर तुम्हाला आन्सर तीच संख्या मिळते. मग ती प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या, समजते. आणि त्यानंतर कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल ना तुम्हाला आन्सर तुमचं किती भेटणार आहे, 1 भेटणार आहे. लक्षात ठेवा काय का a⁻0 बरोबर किती येतो 1. म्हणजे काय, कोणत्याही समजा 8 घेतला त्याचा पॉवर जर 0 घेतला तर आपल्याला आन्सर येणार 1 येणार. आणि जर कोणत्याही संख्येचा पॉवर जर 1 घेतला तर तुम्हाला तीच संख्या मिळते. अंडरस्टँड? पक्का? ओके, नेक्स्ट बघूया आता आपण काय दिले, 4/5 म्हणजेच काय करायचे आपल्याला, 4/5 × 4/5 × 4/5 अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे. किंवा शॉर्ट मध्ये 4चा क्यूब किंवा 5चा क्यूब, 4चा क्यूब किंवा 5चा क्यूब. ओके, मग आता सांगा 4चा क्यूब किती येतो, 4 × 4 16 and 16 4 the 64 किती येतो 64. डोक्यामध्ये नीट सेव्ह करून ठेवा. शॉर्ट ट्रिक्सने पण झालेले आहे. जोपर्यंत लर्न होत नाही ना तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही. पाठांतर झालेच पाहिजे, क्यूब तुमच्या 10 पर्यंत झाले पाहिजे आणि बाकीचे नंतर बघून घ्या. ओके, 5चा क्यूब किती येतो, 5 × 5 × 5 125. 5 5 द 25 आणि 25 5 द 125. हे आपलं फायनल आन्सर आहे. समजते? पक्का? नीट क्यूब असतील, स्क्वेअर असतील, पाठांतर करून ठेवा. कारण पुढच्या सेमिस्टरला तुमचा मोठा भाव भेटणार आहे पायथागोरस. तिथं प्रत्येक स्टेपला तुम्हाला स्क्वेअर येतील. मग बघा कसा. पुढचं बघा, शेवटचं -1/2 4 म्हणजेच काय, -1/2 × -1/2 इकडे घेतो मी, -1/2 × -1/2. थोडक्यात काय का प्रत्येकाचा आपल्याला काय करायचंय, चौथा घात काढायचे. म्हणजे काय, ⁻⁴ काढायचे. बघा, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस आणि प्लस प्लस प्लस, म्हणजे जे आन्सर येईल तुमचं प्लस मध्ये येणार. ओके, बघा 1 × 1 × 1 सगळ्यांनी काय करायचं का, डिनोमिनेटर असेल न्यूमरेटर असेल प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. न्यूमरेटरने न्यूमरेटरला, डिनोमिनेटरने डिनोमिनेटरला. 1 × 1 × 1 काय येणार, 1च येणार, 1. नाव 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16. म्हणजेच काय आपला आन्सर आहे 1/16. हे पॉझिटिव्हचं साइन नाही दिलं तरी चालतंय. ओके, सगळ्यांना समजलाय प्रॅक्टिस सेट? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांना आय होप की सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल. समजलं नसेल तर एकदा पूर्ण ट्राय करा आणि कमेंट करा का कसा व्हिडिओ वाटला ते.